नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमिक इयर 25-26 साठी आता हे जे आपलं अकॅडमिक इयर 25-26 सुरू होणार आहे, त्यासाठी बघा, ज्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यामध्ये जर तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ या ठिकाणी बघा, डिपार्टमेंट ऑफ ॲटमॉस्फेरिक अँड स्पेस सायन्स या डिपार्टमेंट अंतर्गत जे काही कोर्सेस येत असतात, तर त्या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी बघा, सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागत असते. तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यामध्ये बघा, जी ओई होणार आहे त्याची मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, त्यामध्ये कोणकोणते सेक्शनल असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नाही. त्यानंतर बघा, आता ही ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे, त्यासाठी सुरुवात कधी झालेली आहे, लास्ट डेट कधी असणार आहे, त्यानंतर तुमची एक्झामिनेशन कधी होणार आहे, त्याविषयी इम्पॉर्टंट काय डेट्स आहे, तर त्याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतर बघा, अजून आपले हे जे डिपार्टमेंट आहे, वेगवेगळे डिपार्टमेंट, आपण सर्व डिपार्टमेंट विषयी माहिती घेणार आहोत. त्यामधील आता हे जे डिपार्टमेंट असेल त्या अंतर्गत कोणकोणते कोर्सेस येणार आहे, त्या कोर्सेसला ओई द्यायची असेल तर तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय असणार आहे, म्हणजेच तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, त्याविषयी सुद्धा माहिती बघणार आहोत. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फी किती लागणार आहे, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी तसेच ओपन कॅटेगरीसाठी किती फी लागणार आहे, त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. शेवट तुम्हाला कुठे रजिस्ट्रेशन करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे, त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स क्लिअर होतील. तर बघा, डिपार्टमेंट ऑफ ॲटमॉस्फेरिक अँड स्पेस सायन्स हे जे डिपार्टमेंट आहे, त्या अंतर्गत जे काही कोर्सेस येणार आहे त्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. बघा, कॅम्पस कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन प्लॅटफॉर्म CEEP, शॉर्टकटमध्ये त्याला काय म्हणतात, CCEP म्हणतात. अकॅडमिक इयर 25-26 जे आहे, तर त्यासाठी आता ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बघा, नोटिफिकेशन फॉर ॲडमिशन टू पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम म्हणजेच PG, अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम त्यालाच आपण UG म्हणत असतो, इंटिग्रेटेड अँड इंटरडिसिप्लिनरी प्रोग्राम ॲट सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अकॅडमिक इयर 25-26 ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OE या अंतर्गत हे जे नोटिफिकेशन आहे, तर हे नोटिफिकेशन आलेलं आहे. मग ही जी आता ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे, त्यामध्ये जे डिपार्टमेंट असणार आहे ते म्हणजे जे कोर्सेस येणार आहे, तर ते PGचे असणार आहे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचे सुद्धा आहे, अंडर ग्रॅज्युएटचे सुद्धा आहे व इतर इंटिग्रेटेड अँड इंटर डिसिप्लिनरी प्रोग्रामचे सुद्धा कोर्सेस असणार आहे. त्याविषयी आपण एक एक डिपार्टमेंट घेऊयात, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण एंट्रन्स एक्झामिनेशन अँड ॲडमिशन प्रोसेस विषयी माहिती घेऊयात. आता बघा, सुरुवातीला काय सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट शॅल बी ॲडमिटेड टू द अबव प्रोग्राम स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑफ द मेरिट इन एंट्रन्स एक्झामिनेशन. बघा, तुमची जी एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे, OEE ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन जी होणार आहे, त्यामध्ये जे काही तुम्हाला मार्क्स भेटतील त्या मार्कच्या बेसिसवर तुमचं ॲडमिशन होणार आहे. त्यानंतर बघा, सिलेबस फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन ऑफ इच कोर्स विल बी अवेलेबल ऑन द वेब पेज ऑफ रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट सेंटर अँड स्कूल. आता यासाठी बघा, जो सिलेबस असणार आहे, रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटवर जायचं आहे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी वेबसाईटवर गेल्यानंतर रिस्पेक्टिव्ह जे काही तुमचं डिपार्टमेंट असणार आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला सिलेबस भेटून जाणार आहे. यावर पण आपण हळूहळू एक एक व्हिडिओ घेणारच आहोत. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स भेटत जातील. पुढे बघा, एंट्रन्स एक्झामिनेशन अँड ॲडमिशन विषयी काय सांगितलेलं आहे. द ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OE विल बी 100 मार्क्स. बघा, किती मार्काचा पेपर होणार आहे तुमचा, 100 मार्कचा तुमचा हा पेपर होणार आहे. विथ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे MCQ टाईप तुमचा हा पेपर असणार आहे. In case some programs, the exam may include few descriptive types question. बघा, आता संपूर्ण जो पेपर आहे तो MCQ बेसिसवरच असणार आहे, परंतु एखाद्या डिपार्टमेंटला जर डिस्क्रिप्टिव्ह टाईप म्हणजे क्वेश्चन टाकायचे असतील तर ते टाकू शकतात.
त्यासाठी तुम्हाला रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला वेबसाईटवर जाऊन चेक करायचं आहे. म्हणजेच त्यामध्ये तुम्हाला नेचर ऑफ क्वेश्चन जे आहे तर ते नेचर ऑफ क्वेश्चन ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी कसं असणार आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. परंतु बेसिक स्ट्रक्चर जे आहे, कॉमन जे आहे स्ट्रक्चर, तर ते 100 मार्काचं MCQ टाईप असणार आहे. आता यामध्ये बघा, जे 100 मार्काचा जो पेपर होणार आहे, 100 मार्कचा जो पेपर होणार आहे, त्यामध्ये बघा कशा टाईपचा असणार आहे. ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम पेपर विल कन्सिस्ट 2 सेक्शन. 2 सेक्शन तुमचे पेपरमध्ये असणार आहे. पहिला जो सेक्शन आहे बघा या ठिकाणी दिलेला आहे. सेक्शन ए जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, लॉजिक अँड कॉम्प्रिहेन्शन. हा कॉम्प्रिहेन्शन बेसिस हो, ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज बेसिस हो तुमचा असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 20 मार्क्स असणार आहे. किती मार्क्स असणार आहे? 20 मार्क्स. त्यानंतर सेक्शन 2 आहे बघा, सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन ॲज पर द सिलेबस. आता जो तुमचा काही रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटचा जो सिलेबस असणार आहे, त्या सिलेबसवर तुम्हाला 80 क्वेश्चन असणार आहे. म्हणजे वरचे 20 प्लस हे 80, टोटल तुमचा 100 मार्क्सचा हा पेपर होणार आहे. अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर असणार आहे. आता यासाठी बघा, जर तुमचे क्वेश्चन चुकले तर यासाठी तुम्हाला काय असणार आहे? 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. किती मार्क असणार आहे? 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. मेरिट लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट बेस्ड ऑन द टोटल स्कोर ऑफ द सेक्शन ए अँड सेक्शन बी विल बी प्रिपेअर फॉर द ॲडमिशन. तर जे दोन्ही सेक्शन आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी, दोन्ही सेक्शनचा विचार करूनच तुमचे मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे. म्हणजे दोन्ही सेक्शनचे जे मार्क्स आहेत तर ते मार्क्स कन्सिडर केले जाणार आहे. आता यामध्ये आपण एंट्रन्स एक्झामिनेशन विषयी माहिती घेतलेली आहे आणि ॲडमिशन विषयी माहिती घेतलेली आहे. पुढे बघूयात. आता हे जी OE होणार आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन, ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन जे होणार आहे त्याविषयी आता माहिती बघूयात. आता ही जी कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन आहे त्यासाठी ॲप्लिकेशनला सुरुवात बघा कधी झालेली आहे? 12 फेब्रुवारी 2025ला सुरुवात झालेली आहे. 12 फेब्रुवारी 2025. तर लास्ट डेट कधी असणार आहे? 3 मार्च 2025. बघा, ही लास्ट डेट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. 3 मार्च 2025 ॲप्लिकेशनसाठी लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर बघा, टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन. आता मग जर तुमचा कोर्स जो आहे तो कोर्स पोस्ट ग्रॅज्युएशनचा असेल तर त्यासाठी वेगळे डेट असणार आहे. अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम असेल, तुमचा कोर्स अंडर ग्रॅज्युएट असेल तर त्यासाठी वेगळी डेट असणार आहे. जसे की MSc असेल, MA असेल, MCOM असेल, हे जे कोर्सेस आहे ते पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये येत असतात. त्यासाठी बघा तुमची डेट जी असणार आहे 18/3/2025 ते 20/3/2025. म्हणजे 18 मार्च ते 20 मार्च या दरम्यान तुमची एक्झामिनेशन असू शकते. म्हणजे ही जी डेट आहे तर ही डेटच तुम्ही फायनल धरून तुम्ही अभ्यासाला लागून जायचं आहे. त्यानंतर बघा पुढचा जे आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्स, यासाठी बघा 4 एप्रिल 2025 ही जी तारीख आहे तर ही तारीख तुम्हाला म्हणजे 4 एप्रिल 2025ला तुमची ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे. ड्युरेशन किती असणार आहे मग या 100 मार्कच्या पेपरला? तर 2 तासाचं तुम्हाला ड्युरेशन असणार आहे. म्हणजे जवळपास 120 मिनिटं तुम्हाला पेपरला मिळणार आहे. 120 मिनिटं अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर असणार आहे. त्यानंतर अजून बघा काय काय माहिती दिलेली आहे. कॅन्डिडेट कॅन डाउनलोड ऑनलाईन ॲडमिट कार्ड हॉल तिकीट 5 days बिफोर. म्हणजे 5 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट येणार आहे. तर बघा आता पोस्ट ग्रॅज्युएशन वाल्यांना कधी येणार आहे? 18 तारखेला जर पेपर असेल तर त्याच्या अगोदर म्हणजे 11 किंवा 12 तारखेला, 11-12 मार्चला तुमचं हॉल तिकीट येणार आहे. सर्वांनी ही नोट करून घ्या. ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएटचे कोर्सेसला जर तुमची OE द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांनी 11 ते 12 मार्च या दरम्यान तुमचं हॉल तिकीट येणार आहे. आणि अंडर ग्रॅज्युएट जर तुमचा प्रोग्राम असेल तर तुमचं बघा 5 दिवस अगोदर म्हणल्यावर 29-30 मार्च जे आहे, आपण 30 मार्च धरूयात, 30 मार्च 2025ला तुमचं या दरम्यान हॉल तिकीट येऊ शकतं. अशा प्रकारे 5 दिवस अगोदर. त्यानंतर बघा रिझल्ट विल बी इश्यू सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. त्यानंतर
आता जवळपास संपूर्ण जी माहिती आहे यामधली माहिती आपण बघितलेली आहे. यामध्ये काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. त्यानंतर पुढची आता माहिती घेऊयात. आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिपार्टमेंट ऑफ ॲटमॉस्फेरिक सायन्स ॲटमॉस्फेरिक अँड स्पेस सायन्स याविषयी आपण माहिती बघणार आहोत. या अंतर्गत बघा 2 कोर्सेस येत असतात. एक आहे MSc ॲटमॉस्फेरिक सायन्स आणि दुसरा आहे MTech ॲटमॉस्फेरिक सायन्स. आता हे कोर्सेस किती वर्षाचे आहे बघा, दोन्ही पण 2-2 वर्षाचे आहे. किती वर्षाचे आहे? 2-2 वर्षाचे हे कोर्सेस आहे. आता यामध्ये MSc ॲटमॉस्फेरिक सायन्सला किती विद्यार्थी घेणार आहे? या ठिकाणी बघा 15 विद्यार्थी ते घेणार आहे. त्यानंतर MTech साठी किती विद्यार्थी घेणार आहे? तर 10 विद्यार्थी घेणार आहे. अशा प्रकारे ही माहिती आहे. 2 इयरचा कोर्सेस आहे. MSc ॲटमॉस्फेरिक साठी 15 विद्यार्थी घेणार आहे. MTech ॲटमॉस्फेरिक सायन्स साठी 10 विद्यार्थी घेणार आहे. आता याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूयात. या ठिकाणी बघा, जर तुम्हाला MSc ॲटमॉस्फेरिक सायन्स या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा OEE द्यायची आहे, जर तुम्ही त्यासाठी तुम्हाला BSc किंवा BE BTech यामध्ये फिजिक्समध्ये झाला, फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स शुड बी सब्जेक्ट ॲट द ग्रॅज्युएशनला हे तुम्हाला सब्जेक्ट्स असले पाहिजे. तर हे ते विद्यार्थी यासाठी OEE देऊ शकतात. आणि जर तुम्हाला MTech इन ॲटमॉस्फेरिक सायन्स या कोर्सेसला OEE द्यायची आहे, या कोर्सेसची जर OEE द्यायची आहे त्यासाठी बघा या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. वरचा जो आहे तर तो MSc ॲटमॉस्फेरिक सायन्ससाठी आहे या ठिकाणचा, आणि जो दुसरा खालचा जो आहे तर तो MTech ॲटमॉस्फेरिक सायन्स यासाठी असणार आहे. काय आहे बघूयात. BE BTech इन एनी ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग. बघा तुमचं BE BTech एनी ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग मध्ये झालेला असेल किंवा टेक्नॉलॉजी मध्ये झालेला असेल ते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकतात किंवा OEE देऊ शकतात. किंवा MSc इन फिजिक्स, बघा जर तुमचं MSc इन फिजिक्स झालेला असेल ते विद्यार्थी सुद्धा MTech ॲटमॉस्फेरिक सायन्स या कोर्सेसला ॲप्लिकेशन करू शकतात. किंवा MSc इन एनी सब्जेक्ट विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ॲट BSc लेवल, किंवा MSc इन बघा MSc विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ॲट द BSc लेवल जरी असेल ते विद्यार्थी सुद्धा MTech ॲटमॉस्फेरिक सायन्सला ॲडमिशन घेऊ शकतात. तर अशा प्रकारे वरील दिलेलं जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तर तो MSc ॲटमॉस्फेरिक सायन्सचा आहे आणि खाली दिलेला आहे MTech ॲटमॉस्फेरिक सायन्सचा असणार आहे. अशा प्रकारे आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर तो बघितलेला आहे. आता यासाठी फी किती लागणार आहे बघूयात. बघा प्रोसेसिंग फी अँड मोड ऑफ पेमेंट. बघा जर तुम्ही जनरल कॅटेगरीमधील विद्यार्थी असाल, बघा जनरल कॅटेगरीमधील विद्यार्थी असाल तुम्हाला 800 रुपये फी लागणार आहे. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधील स्टुडंट्स असाल तर तुम्हाला 600 रुपये फी लागणार आहे. कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर OEE ऑफ मल्टिपल प्रोग्राम आर रिक्वायर्ड टू पे द फी सेपरेटली फॉर इच कोर्सेस. बघा जर तुम्हाला एकापेक्षा जास्त OEE द्यायची आहे देऊ शकता तुम्ही, काय अडचण नाही त्यासाठी, परंतु तुम्हाला फी पण तुम्हाला सेपरेट द्यावी लागणार आहे. म्हणजे एक OEE द्यायची असेल तर त्यासाठी म्हणजे एक ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन द्यायची असेल तर तुम्हाला सिंगल फी, डबल फॉर्म भरला दुसऱ्या कोर्सेसला भरला तर त्यासाठी सेपरेट फी भरावी लागणार आहे. तुम्ही 3 देऊ शकता, 4 देऊ शकता तुमच्या मनावर, परंतु त्यासाठी सेपरेट फी द्यावी लागणार आहे. आता ही जी फी आहे तर ती तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला त्या ठिकाणी पेड करायची आहे. तुम्ही त्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग यांचा वापर करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही फी पेड करू शकता. आता त्यानंतर बघा तुम्हाला ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे. तर बघा या पेजची जी लिंक आहे तर ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल. त्यामध्ये बघा कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म CCEP, तर हे पेज ओपन झाले दिसेल. या ठिकाणी बघा लॉग इनचं दिसणार आहे. सुरुवातीला तुम्हाला खाली बघा तुम्हाला अकाउंट नसल्यामुळे इथे बघा रजिस्टर हिअर खाली बघा या ठिकाणी, एक मिनिट, तुम्हाला या ठिकाणी खाली बघा लॉग इनच्या खाली बघा डोंट हॅव ॲन अकाउंट, त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुरुवातीला करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर बघा
रजिस्टर करून घ्या. रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर तुम्हाला एक ID पासवर्ड भेटणार आहे. ID पासवर्ड भेटल्यानंतर या लॉग इन पेज यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा ID टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्या. पासवर्ड टाकून घेतल्यानंतर येथे कॅप्चा कोड जो आहे तर तो इथे जो असणार आहे तर तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला व्यवस्थित फॉर्म जो आहे तर तो फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणीच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फी जी आहे तर ती फी पेमेंट करून तुम्ही सक्सेसफुली जो फॉर्म आहे तर तो फॉर्म भरू शकता. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ ॲटमॉस्फेरिक अँड स्पेस सायन्स या डिपार्टमेंट अंतर्गत जे काही कोर्सेस येत होते तर या कोर्सेसचा व्यवस्थिशीर माहिती जी आहे तर ती माहिती आपण बघितलेली आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर तुम्हाला काही डाऊट्स असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि या पेजची जी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.